मोठी अपडेट आहे ते म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीबाबत औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली रिट याचिका मागे घेण्यात आली आहे। तपास योग्य पद्धतीने सुरू असल्याने याचिका मागे घेत असल्याचं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितलंय। हत्या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचे आदेश सरकारला द्यावेत अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती। मात्र ती याचिका आपल्याला पुरेशी माहिती न देता वकिलांनी परस्पर केल्याचा खुलासा धनंजय देशमुखांनी केला आहे। ही याचिका वकिलांनी परस्पर दाखल केली होती। त्यानंतर धनंजय देशमुखांनी वकिलाला केलेला कॉलचा व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल झालाय। हॅलो हॅलो वकील साहेब। धनंजय हा बोला। यस यस ते पाहिलं मी तुम्हाला म्हणलं ना ते दाखल करताना प्रिंटरवर सही येण्यासाठी ओके तुमची क्वेरी पण माझ्याकडे शिल्लक ठेवून ते फक्त ऍडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे। कशामुळे केलं पण चुकीचं कसं तुम्ही? पाठवलं नाही चुकीचं कशामुळे केलं? प्रिंटरवर फक्त सही येण्यासाठी केलेली आहे। कशामुळे पण ऐका ना, डुप्लिकेट कशामुळे? मी तुम्हाला ज्यावेळेस काही करायचंय त्यावेळेस तुम्ही मला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की मी करायला लागलोय फायनल, मला ते वाचून दाखवायला पाहिजे होतं। तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना, माझं ऐकून घ्या। तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचा काय हेतू आहे? आता मी कुणाला ऐका ना, आता माझी गोष्ट ऐका, तुम्ही मला बोलू द्या, तुम्ही नका बोलू। तुम्ही तुमचं काम केलंय, तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सह्या करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सह्या केल्या। तुम्ही म्हणले कुठं केल्या? तुम्ही आता लगेच म्हणाले की हो मला तिथं ते केल्या म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी, पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहित पाहिजे तुम्हाला दाखल करायला। तुम्ही काय म्हणलं ओके काहीच नाही झालं, ऐका ना, ऍडजस्ट कशाला करता? माझ्याकडे सगळे तसेच आहे। माझ्याबद्दल तुम्हाला म्हणलं ना मी आताच तुम्हाला केस पण आणि याची ऐका ना, दाखल करताना तुम्ही मान्य करून उपयोग नाही ना। माझं म्हणणं आहे का, तुम्ही याचिका दाखल करताना तुमचं काम होतं का नाही? ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत, काय घेतले, मग तुम्ही एवढं तुम्ही ऐका ना, नंबर पण पडला नव्हता, हा ना, पण घेतलं नाही त्याच्यात। आणि कसं काय करायचं त्या गोष्टीचं? आता ते मी प्रश्नाची उत्तर देऊ ना? हा नाही तुम्ही काय करा, तपास यंत्रणाला अडथळा नेऊन विड्रॉ केलं म्हणायचं, एवढंच तुम्ही हे करा, बाकी काहीच नाही तुम्हाला। ओके एवढंच तुम्ही हे करा। माझ्या छोट्या भावाकडून दाखलच अहो, पण ते उत्तर देण्या सॉरी म्हणून उपयोग नाही, उत्तर देण्यापेक्षा तुम्ही दाखलच करायचं नाही ते। मान्य आहे ना, मी काय म्हणलं, इव्हन विड्रॉ केली माझ्याकडून, तुम्हाला म्हणलं ना बाबा चूक झाली होती। ओके तुम्हाला त्यावेळेस पण बोललो मी, विश्वासात घ्यायला पाहिजे होतं। ओके थोडं व्हॅकेशन बेंच असल्यामुळे आम्ही फास्ट मूव्ह केलं। ओके एवढंच तुम्ही हे करा, बाकी एक माझी चूक म्हणून पडून मला माफ करा, एवढंच मी सांगतो। ओके झाला खेळ। याचिका का मागे घेतली? ही याचिका आपण दाखलच केली नव्हती। विषय काय होता, ते वकील आपल्याला भेटायला आले होते गावाकडं, आणि आम्ही असेच दुःखात होतो। तुम्ही आता 2 मिनिटं थांबले बोलता तसंच दुःखात होतो आम्ही, आणि आमच्यासोबत चर्चा केली की ह्या कंडिशनमध्ये की बाबा आपल्याला कोणी इंटरफिअर नाही केलं पाहिजे आपल्या तपासणीमध्ये वगैरे। तर मी आमचं सगळं कुटुंब दुःखात असताना हे माझे साडू आहेत, ह्यांचं पण म्हणजे ह्यांना मी सांगितलं की जे हे बोलतायत ते बघा काय म्हणतात ते, आणि मग विचारून तुम्ही हे करा। पण त्याच्यानंतर मी ह्यांचा नंबर दिला आणि ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणलं, तर त्यांनी तसं कुठलाही विचारणा केली नाही, कुठं सांगतील तुम्हाला। त्यांनी आम्हाला कुटुंबाला विश्वासात घेतलं नाही, विश्वासात न घेता स्वतःच याचिका दाखल केली। त्यानंतर आम्हाला मीडियम ग्रस्त आहे ते कोणतरी सोडून नाही, मला ना नाही, ठीक आहे, मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये ना सगळ्यांनी अत्यंत जबाबदारीनं वागायला पाहिजे। आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला विचारल्याशिवाय काही करू नका, हे आम्ही त्यांना अगोदर पण सांगितलं होतं, परंतु त्यांनी ती याचिका दाखल केली। ही गोष्ट आम्हाला मीडियामधून कळाली। कशासाठी त्यांनी याचिका दाखल केली, काय हेतू आहे त्यांचा काय हेतू होता हे आम्हाला कळालं नाही। परंतु ज्यावेळेस आम्ही सीआयडीच्या ऑफिसला गेलो त्यावेळेस आम्हाला मीडियामधून कळालं की याचिका दाखल झाली म्हणून। तर आम्ही त्यावेळेस प्रतिक्रिया दिली नाही, कारण आम्हाला ते काय याचिका दाखल केली काय नाही याबद्दल माहिती पाहिजे होती। मग आम्ही त्यानंतर माहिती घेतली, त्यांना विनंती केली किंवा ती याचिका जी काही आमच्या नावाने केली तुम्ही ती काढून घ्या, आणि परस्पर स्वतः सहाय्य केलेले त्या याचिकेवर त्यांनी। हे फार गंभीर आहे।